जय हिंद, जय सनातन. बंधू भगिनींनो, मी आपणास म्हटलं होतं की इतिहास हा चालू वर्तमान काळाचा आरसा असतो आणि त्या आरशावरची धूळ पुसून काढली की चेहरा स्पष्ट दिसायला सुरुवात होती. आणि चेहरा स्पष्ट दिसला म्हणजे काय होतं की आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट जाणवतात. तसं हा इतिहास आहे. इतिहासाची विखुरलेली पाने जमा करण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करत आहे. ती संकलित करण्याचं काम तुम्ही करा, जेणेकरून भविष्यामध्ये UPSC, MPSC, IPS अधिकारी होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ही विखुरलेली पाने उपयोगी येऊ शकतात. तर आज मी अशा महान व्यक्तीशी म्हणजे आपल्या सर्वांची नाळ जोडणार आहे. आज ती व्यक्ती आपल्या सोबत नाही आहे, परंतु ऐतिहासिक स्वरूपामध्ये ती व्यक्ती आपणा सर्वांच्या बरोबर आहे. आणि अशा एका व्यक्तीचा इतिहास मी आपल्यासमोर मांडणार आहे, जेणेकरून आपल्या हजारो वर्षाच्या संस्कृतीशी आपली नाळ जोडणार आहे. असे ते महान इतिहासकार, संशोधक आणि विशेष करून काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणायला हरकत नाहीत, असे उत्तर प्रदेश या प्रांतामध्ये जन्माला आलेले मुझफ्फरनगरमधील जिल्ह्यातील धर्मपालजी जैन ह्यांचा जन्म 1922 साली मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये झाला. आणि त्या काळामध्ये आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि या महान व्यक्तीचा जन्म त्या काळामध्ये झाला, ज्यांचा संबंध त्या काळातील पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, जयप्रकाश नारायण असतील, सुभाषचंद्र बोस असतील, किंवा महाराष्ट्राचे जहाल नेते ज्यांना म्हटलं जातं असे क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर असतील, महाराष्ट्रातील अनेक काही क्रांतिकारी असतील त्या काळामधले, त्यांच्याशी यांचा संपर्क आलेला आहे. आणि धर्मपाल जैन हे 8 वर्षाचे असताना यांचा संपर्क ज्यांना आपण महात्मा गांधी म्हणतो त्या महात्मा गांधीशी प्रत्यक्षात आला. आणि वयाच्या 8व्या वर्षापासून धर्मपालजी जैन यांनी गांधीबरोबर निस्वार्थ भावनेने देशसेवा करण्याचा प्रयत्न केला. आणि ती करत असताना त्यांनी खरोखर त्यांचं योगदान मानावं तेवढं मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी आपलं योगदान परिपूर्णपणे देशाच्या कारणी लावलं असं म्हणता येईल. आणि जो खरा इतिहास आहे तो शोधून काढण्याचं काम धर्मपालजी जैन यांनी केलं. ज्यावेळेस महात्मा गांधीबरोबर काम करत असताना त्यांना अनेक इंग्रज अधिकाऱ्याबरोबर म्हणा किंवा इतर क्रांतिकारकाबरोबर म्हणा त्यांचा संपर्क आला. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस महात्मा गांधी आले त्यावेळेस यांनी बापूला एक प्रश्न विचारला. सगळेजण बापू म्हणायचे.
आणि धर्मपालजी जैन यांनी बापूला एक प्रश्न विचारला, म्हणे आता पुढील कार्य मी कुठल्या पद्धतीनं करू, माझं ध्येय काय राहील. त्यावेळेस महात्मा गांधींनी बापूंनी त्यांना सांगितलं की म्हणे, हे बघ धर्मा, म्हणे मी माझ्या आयुष्यामध्ये आपला खरा इतिहास जाणू शकलो नाही. ह्या इंग्रजांनी आम्हाला ती संधी दिली नाही. परंतु भविष्यामध्ये आपल्या इतिहासाची, आपल्या संस्कृतीचं जे काही जडणघडण झालेलं आहे ते सर्व तू काय कर, म्हणे भविष्याच्या दृष्टीनं त्याचा शोध घेऊन त्याचं लिखाण कर, सर्वसामान्यापुढं ते आण. आणि ह्या वचनाचं पालन करत धर्मपाल जैन यांनी ब्रिटनमध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी जवळपास 40-45 वर्षे त्या ठिकाणी प्रोफेसर राहिले. आणि त्या काळामध्ये प्रोफेसर असताना त्या काळामध्ये त्यांनी ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये एका इंग्रज महिलेशी विवाह केला. आणि इंग्रज महिलेशी विवाह झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा जन्माला आला. मग त्यांची एक मुलगी ब्रिटनमध्येच, इंग्लंडमध्येच काय झाली, प्रोफेसर म्हणून तिथल्या कॉलेजमध्ये लागली. आणि दुसरी मुलगी जर्मनीला लागली. आणि मुलगा हा फ्रेंचमध्ये लेक्चरर म्हणून काहीतरी जॉईन झाला. मग ह्यांनी काय केलं, 3 देशामध्ये 3 जण पोहोचले. आणि ब्रिटनच्या त्या जी लायब्ररी होती, म्युझियम म्हटलं जातं, ज्याला संग्रहालय म्हणतो आपण मराठीमध्ये आपल्याकडे, तिकडं म्युझियम म्हटलं जायचं. हाऊस ऑफ म्युझियम वगैरे काहीतरी ब्रिटनच्या त्या लायब्ररीमध्ये यांनी काय केलं, संशोधन केलं 45 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि लाखो पुरावे भारतासंबंधीचे त्या ठिकाणी त्यांना सापडले. त्या ब्रिटनच्या, इंग्लंडच्या देशामध्ये 2-3 अशा लायब्ररी आहेत. त्या ठिकाणी भारताविषयीचे लाखो पुरावे त्या ठिकाणी जमा करून ठेवण्यात आलेले आहेत. ज्यावेळेस भारतामध्ये सर्वप्रथम इंग्रज भारतात आले, आता ते केव्हापासून आले त्याचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला मग कुठं जावं लागेल, गुजरातला जावं लागेल. का तर इंग्रज कसे भारतात आले, बाहेरचे विदेशी भारतात कसे आले, त्यांना येण्याचा मार्ग कोणी दाखवला आणि त्याचा आणि ह्या व्यक्तीचा काय संबंध. तर आपण काय करू, थोडं गुजरातला जाऊ. गुजरातला काणजी मालम नावाचा एक व्यापारी होता. तो कधी होता, 14व्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे 80च्या काळामध्ये, 1480 किंवा त्या दरम्यान. मग हा व्यापारी व्यापार करायचा. आता व्यापार करायचा तर हा व्यापारी कुठं व्यापार करायचा, दक्षिण आफ्रिकेला व्यापार करायचा. कुठल्या मार्गे करायचा, समुद्रमार्गे करायचा. समुद्रमार्गे व्यापार करत असताना त्याला कधी कधी भूमध्य समुद्रामध्ये जावं लागायचं आणि त्या ठिकाणी त्याला व्यापार करावा लागायचा. भूमध्य समुद्रामध्ये जाऊन अरब देशाबरोबर त्याचे काही संबंध होते. आणि असा व्यापार करत असताना हा कांजीभाई व्यापार करून आफ्रिकेवरून सोनं घेऊन यायचा. तिथं काय विकायचा, भारतामध्ये तयार झालेले कापड, मसाले, लोखंड, तांबे, पित्तळ असे धातू त्या ठिकाणी विकायचा. तयार झालेले कपडे विकायचा. आणि जे मसाले आहेत, काळे मिरे आहेत, दालचिनी आहे, जायफळ आहे, विलायची आहे, असे पदार्थ तो कुठं दक्षिण आफ्रिकेमध्ये विकायचा. आणि तिथनं काय करायचा, त्या वस्तूच्या बदले सोनं घेऊन यायचा. मग हे घेऊन येत असताना
1497 साली कांजीभाईची भेट वास्को द गामा या पोर्तुगाल खलाशाशी झाली. तो युरोपचा, परंतु युरोपचा म्हणजे पोर्तुगालचा. या पोर्तुगाल खलाशाबरोबर म्हणजेच वास्को द गामाची आणि कांजीभाईची भेट झाली. आणि मग कांजीभाईंनी त्यांना सांगितलं की बाबा रे, आमच्या देशामध्ये काय काय उत्पादन होतं मी काय सांगू म्हणे. आमचा देश खूप मोठी बाजारपेठ आहे म्हणे. आणि कांजीभाईंनी व्यवहाराच्या दृष्टिकोनातून त्याच्याशी संवाद साधला, त्याच्याशी बोलले आणि लिस्बन, पोर्तुगालच्या लिस्बन शहरामधून निघालेला हा वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वेढा घालून कांजीभाईबरोबर 4 जहाजे आणि 180 लोकांना घेऊन भारतामध्ये कालिकत बंदरामध्ये, आपल्या दक्षिण भारताच्या कालिकत बंदरामध्ये त्यांनी पाय ठेवला. आणि तिथूनच सगळ्यात मोठी सुरुवात झाली भारताच्या पायमल्लीची आणि भारताच्या, ज्याला आपण म्हणू की सार्वभौमतेचा ऱ्हास होण्याला. याच ठिकाणी कालिकतच्या बंदरामध्ये हा पोर्तुगीज आला आणि यांनी कालिकत बंदरामध्ये उतरल्यानंतर या ठिकाणी त्यांनी आपली वसाहत सुरू केली. आणि वसाहत सुरू करून त्या ठिकाणी त्यांनी व्यापार सुरू केला. व्यापार सुरू केल्यानंतर त्यांनी जे रिपोर्ट तयार केले, त्याच्या लोकांनी जे रिपोर्ट तयार केले, तिथं फिरून हा रिपोर्ट कुठं गेला? पोर्तुगीजला गेला. आणि त्याच काळामध्ये आपल्या देशामध्ये ब्रिटिशांचा प्रवेश झाला. ब्रिटिश कधी आले? हा आला 1498मध्ये. आणि याच्यानंतर जवळपास 1600मध्ये ब्रिटिशांनी पाय ठेवला भारतामध्ये. 1600मध्ये पोर्तुगालपेक्षा ब्रिटिश हे हुशार होते. मग त्यांनी काय केलं की बारीक सारीक गोष्टीचे रिपोर्ट तयार केले, लिखित रिपोर्ट तयार केले. ते सगळेचे सगळे ईस्ट इंडिया कंपनीला त्यांनी पाठवले. आणि तो रिपोर्ट पाठवून त्यांनी काय केलं, हे सगळेचे सगळे रिपोर्ट त्यांनी जवळपास 50 वर्ष रिपोर्ट तयार करायला लावले त्यांनी. म्हणजे 1600 ते 1650 या कालावधीमध्ये त्यांनी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी रिपोर्ट